नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज म्हणजे 5 सप्टेंबरला मी ज्या वेगवेगळ्या बातम्या बघत होतो त्या दिवशी महाराष्ट्राचे सगळ्यात वयोवृद्ध राजकीय नेते शरद पवार हे जळगावला गेलेले होते आणि तिथे त्यांचं भव्य स्वागत करायला उंच क्रेन मधला एक 40-50-70 फूट लांबीचा हार टांगलेला होता. तो गळ्यात कसा घालून घ्यायचा हा कदाचित शरद पवारांनाही पडलेला प्रश्न असेल. पण तिथे त्यांचं स्वागत भाजपचे माजी सर्वोच्च नेते महाराष्ट्रातले नाथाभाऊ खडसे हजर होते. किंबहुना हा शरद पवारांच्या भव्य स्वागताचा सोहळा हा नाथाभाऊ खडसे यांनीच योजलेला होता. आणि त्या सभेमध्ये त्यांनी राज ठाकरे यांच्या शैलीमध्ये लाव रे तो व्हिडिओ असाही खेळ केला. तुम्हाला आठवत असेल तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत स्वतःचा उमेदवार नसताना सुद्धा राज ठाकरे यांनी NDA आणि भारतीय जनता पक्ष व मोदी यांच्यावर सडकून टीका करताना यांचेच पूर्वीचे आणि नंतरचे व्हिडिओ सलग दाखवून त्यातला विरोधाभास जनतेच्या नजरेत आणून देण्याचा प्रयत्न केला होता. त्याला लाव रे तो व्हिडिओ अशा शीर्षकाने भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. अगदी भाजपच्या अनेक नेत्यांना त्याने अस्वस्थ करून टाकलं होतं. आणि माझी आठवण बरोबर असेल तर आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या त्या लाव रे तो व्हिडिओला काउंटर करण्यासाठी त्याच प्रकारे आपल्या भूमिका बदलणारे राज ठाकरे असाही एक कार्यक्रम 2-3 ठिकाणी केला होता. पण सांगायचा मुद्दा असा की जळगावमध्ये आपल्या नव्या नेत्याचं, अर्थात दोन्ही जुनेच आहेत, नाथाभाऊ खडसे असोत किंवा शरद पवार असोत, हे दोघेही जुनेच आहेत. 40, 50, 60 वर्ष राजकारणात महाराष्ट्राच्या मुरलेले आहेत. फक्त वेगवेगळ्या पक्षात होते. आयुष्यभर एकमेकाच्या विरोधात राजकारण केलेले हे नेते हे देवेंद्र फडणवीस नावाच्या एका पोरसवदा नेत्याने त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांचं कर्तृत्व या दोनही नेत्यांचं इतकं छोटं करून टाकलं की एकमेकाला आधार देण्यासाठी त्या दोघांना एकमेकांच्या जवळ यायला लागलं. आजवरचा आपला राजकीय विरोध आणि विरोधी भूमिका गुंडाळून ठेवत त्यांना एकत्र यावं लागलं. मला आठवतं ज्या वेळेला नाथाभाऊंनी कंटाळून भाजप सोडला आणि राष्ट्रवादीत जायचा निर्णय घेतला तेव्हा त्यांना राष्ट्रवादी पक्षामध्ये सामावून घेण्यासाठी किंवा प्रवेश देण्यासाठी स्वतः शरद पवार उपस्थित होते. आणि नाथाभाऊंनी शब्द दिला की पक्का असं म्हटलं होतं. त्याला आता 1.5-2 वर्ष होऊन गेली. आणि मला आठवतं त्या 1.5-2 वर्षापूर्वी त्या प्रवेश प्रसंगी नाथाभाऊंनी शरद पवारांना एक शब्द दिला होता. तो पूर्ण करण्यासाठी आजची सभा झाली. आता उत्तर महाराष्ट्रात या, तुमचं ऐतिहासिक भूतो न भविष्यती असं स्वागत केलं जाईल असा शब्द त्यावेळेला शरद पवारांना प्रवेशाच्या वेळी नाथाभाऊ खडसेंनी दिला होता. तो दिलेला शब्द नाथाभाऊ पाळतात. त्याची प्रचिती यायला 1.5-2 वर्ष गेली. आणि किती अगतिकता असते बघा मित्रांनो. ज्या नाथाभाऊंनी 2014ची लोकसभा आणि विधानसभा या 2 निवडणुकीत आमदारकी असो किंवा खासदारकी असो याची महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना भाजप युती यांच्यातर्फे तिकीट वाटप करण्यापर्यंत वर्चस्व गाजवलं होतं, ते नाथाभाऊ खडसे 2019 येता येता इतके घसरत गेले की 2019च्या विधानसभेत त्यांनाच तिकिटासाठी ताटकळत बसावं लागलं. आणि ज्या वेळेला तिकीट मिळालं नाही तेव्हा नाराजी त्यांनी व्यक्त केली, पण काहीही होऊ शकलं नाही. असे नाथाभाऊ जवळजवळ 2-3 वर्ष रडत कुडत जगल्यानंतर एका विधान परिषदेच्या आमदारकीसाठी
मान खाली घालून शरद पवारांच्या दरबारात हजर झाले होते. हे मी का सांगतोय मित्रांनो, का सांगतोय? हयात विरोधी पक्षात गेली आणि आता निवृत्तीच्या वयामध्ये मान खाली घालून आजवर विरोध केलेल्याच्या पदरी चाकर असल्यासारखं हजर होणं, याला नाथाभाऊ आजकाल स्वाभिमान म्हणतात. आणि त्यासाठीच त्यांनी शरद पवारांच्या स्वागताला जळगावमध्ये हा भव्य मेळावा भरवला होता, भूतो न भविष्यती, आणि त्याला नाव दिलं होतं स्वाभिमान सभा. कशी गंमत आहे बघा, स्वाभिमान सभा. आणि हे मी बोलतोय तेव्हा हक्काने बोलतोय मित्रांनो. त्याचं कारण असं की ज्या वेळेला 2011-12 कधीतरी मी ब्लॉग लिहायचो आणि त्या ब्लॉगवर मी एक विडंबन लिहिलेलं होतं, महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा हा जळगावच्या सभेमध्ये, त्या सिंचन घोटाळ्याच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते, तो व्हिडिओ नाथाभाऊंनी दाखवला की आम्ही कधीही राष्ट्रवादीबरोबर जाणार नाही, आमची सत्ता आली तर राष्ट्रवादीला तुरुंगात जावं लागेल, अजितदादांना चक्की पीसिंग 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 वगैरे जो डायलॉग होता तो व्हिडिओतून दाखवला नाथाभाऊंनी. पण त्याच व्हिडिओमध्ये आमचे नाथाभाऊ म्हणतात असं कोण म्हणालं होतं? देवेंद्र फडणवीसांचा जो व्हिडिओ नाथाभाऊंनी जळगावच्या सभेत दाखवला, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस पीसिंग 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 चक्की पीसिंग अजितदादा असं नाथाभाऊ म्हणतात असं म्हटलंय. आणि त्याच अजितदादांबरोबर त्याच राष्ट्रवादीमध्ये नाथाभाऊ खडसे एका विधान परिषदेच्या आमदारकीसाठी गेले. ती सुद्धा निवडणूक नव्हती. राज्यपालांच्या 12 नियुक्त आमदारांपैकी 4 आमदार राष्ट्रवादीच्या वाट्याला आले, त्यापैकी एक जागा आपल्याला मिळावी म्हणून तशी शक्यता निर्माण झाल्यावर तडकाफडकी नाथाभाऊ राष्ट्रवादीत गेले होते. पण त्यांच्या दुर्दैवाने आजपर्यंत त्या 12 जागा नेमल्या गेल्या नाहीत. राज्यपाल बदलून गेले, सरकार बदलून गेलं, पण ते 12 आमदार नेमले गेले नाहीत. अखेरीस राष्ट्रवादीच्या गळ्यात पडलेल्या नाथाभाऊंना गेल्या वर्षी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वतीने एक आमदारकीची जागा बहाल करण्यात आली. याला स्वाभिमान म्हणतात, याला स्वाभिमान म्हणतात. मला आठवतं हा सिंचन घोटाळा आणि प्रकार झाला तेव्हा अजितदादांनी आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, पण त्यांची जागा भरण्यात आली नव्हती आणि एक समिती नेमण्यात आली. त्या समितीतर्फे श्वेतपत्रिका सिंचन घोटाळ्याविषयी काढण्यात आली आणि त्यामध्ये अजितदादांना क्लीन चिट देण्यात आली. 2012 वगैरे असेल. तेव्हा मी त्याच्यावर एक विडंबन केलं होतं, दादा मला एक वहिनी आण नावाचं आमच्या बालपणी ऐकलेलं जे भावगीत होतं, त्या भावगीताच्या आधारावर मी एक विडंबन गीत केलेलं होतं, दादा जरा श्वेतपत्रिका आण, कोरो कोरो पान वहीसारखं छान, दादा जरा श्वेतपत्रिका आण. पत्रिकेला आणायाला लालदिव्याची गाडी, लालदिव्याच्या गाडीला शपथेची जोडी, शपथेची जोडी तुडवी सिंचनाचं रान, दादा जरा श्वेतपत्रिका आण, असं विडंबन मी सोशल मीडियावर टाकलेलं होतं. आणि गंमत लक्षात घ्या मित्रांनो, विरोधी पक्षाचा नेता म्हणून नाथाभाऊ खडसे यांनी ते मी लिहिलेलं विडंबन विधानसभेच्या अधिवेशनात म्हणून दाखवलं होतं, सभागृहात म्हणून दाखवलं होतं. आज सुद्धा विधानसभेच्या दप्तरी ते तुम्हाला बघता येईल, ऐकता येईल. हे मी एवढ्यासाठी सांगतोय मित्रांनो, आणि म्हणूनच नाथाभाऊंवर माझा अधिकार आहे. सिंचन घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीस काय बोलले यापेक्षा खुद्द नाथाभाऊ काय बोलले होते हे विसरून चालेल का? विसरून चालेल मित्रांनो. सांगायचा हेतू असा मित्रांनो
की नाथाभाऊ एका आमदारकीसाठी आपला स्वाभिमान अभिमान गहाण टाकून बसले. आणि या सगळ्याचं कारण एकच आहे की ज्या वेळेला माणूस द्वेषाने भारावून जातो, तिरस्काराने फुलून जातो, तेव्हा त्याला स्वतःचा स्वाभिमान शिल्लक उरत नाही, अभिमान शिल्लक उरत नाही, आत्मभान शिल्लक उरत नाही. देवेंद्र फडणवीसांनी पक्षांतर्गत राजकारणात नाथाभाऊंवर मात केली असेल तर त्यांच्यावर मात करण्याइतकी तयारी करायची आणि देवेंद्र फडणवीसांना धोबी पछाड द्यायचं हे नाथाभाऊंना शक्य होतं. अशक्य बिलकुल नव्हतं, अशक्य बिलकुल नव्हतं. पण देवेंद्र फडणवीस यासारख्या पोरसौदा नेत्याशी टक्कर घेता घेता नाथाभाऊंनी स्वतःचा इतका अधःपात करून घेतला, अधोगती करून घेतली की एका आमदारकीसाठी त्यांना आयुष्यातली 3-4 दशकं ज्या पक्षात काढली, ज्या विचारधारेत काढली, त्याचा त्याग करून आयुष्यभर विरोध केलेल्या शरद पवारांना शरण जावं लागलं. आणि ते नाथाभाऊ आज स्वाभिमान सभा घेतात. यापेक्षा मित्रांनो विनोद असू शकतो? एक काय मोठा विनोद असू शकतो का? अरे कोण कोण आहेत? ती प्रियंका चतुर्वेदी अचानक शिवसेनेत येते आणि थेट राज्यसभेची सदस्य होते. आणखीन कोण कोण अंधारेताई येतात शिवसेनेत आणि बघता बघता थेट काय म्हणतात त्याला उपनेत्या होतात. अशा कालखंडामध्ये एका आमदारकीसाठी नाथाभाऊ खडसेंना शरद पवारांचा आश्रय घ्यावा लागतो, शरद पवारांच्या वळचणीला जावं लागतं, तेव्हा आपला अभिमान गहाण टाकावा लागत असतो. ते म्हणतात ना, वाघ कितीही भुकेलेला असला तरी तो गवत खात नाही. एका आमदारकीसाठी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचं गवत कोणी खाल्लं नाथाभाऊ? आणि तुम्ही स्वाभिमान सभा भरवता. आणि मग अशा वेळेला जेव्हा स्वाभिमान दाखवायचा असतो तेव्हा उसणं अवसान आणावं लागतं. आणि अवसान हे उसणंच असतं, ते फार काळ टिकणारं नसतं, फार काळ टिकणारं नसतं. आठवतं त्या प्रवेशाच्या प्रसंगी राष्ट्रवादीत ज्या दिवशी नाथाभाऊंनी प्रवेश केला त्यावेळेला नाथाभाऊंनी असंच अवसान आणलेलं होतं. माझ्या मागे ईडी काय लावतील, माझ्या मागे ईडी लावली तर ती यांच्या मागे सीडी लावीन, अशी धमकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना नाथाभाऊंनी दिलेली धमकी होती. काय झालं त्या धमकीचं? आजपर्यंत ती सीडी कोणाला बघायला मिळालेली नाही आजपर्यंत. आणि तुम्ही सीडी समोर आणत नाही किंवा धमकी देता, त्यामुळे ईडी थांबली नाही. ईडीने आणि इतर काय तपास यंत्रणा असतील त्यांनी नाथाभाऊंना आपल्या सापळ्यात ओढलं. जामीन, अटकपूर्व जामीन हे सगळे खेळ खेळत मागलं वर्ष 1.25 वर्ष गेलेलं आहे. जावयाला अटक झालेली आहे. कुठलीही सीडी नाथाभाऊ बाहेर काढू शकले नाहीत. कारण पोकळ अवसान जे आणलं जातं ते अवसान असतं आणि अवसाने उसणं असतं. उसनवारी म्हणजे काय? जी परत द्यावी लागते, ते आपलं नसतं आणि दुसऱ्याचं तात्पुरतं आणलेलं असतं ते अवसान असतं, ते उसणं असतं. नाथाभाऊंचा आजचा सगळा आवेश असतो, आजच्या राजकारणातला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला जो आवेश असतो तो सगळा उसणं अवसान असतं. आणि मला तर असं वाटतं की नाथाभाऊ, देवेंद्र फडणवीस असतील, कोण चंद्रकांत दादा असतील, भारतीय जनता पक्षाचे इतर कोणी नेते असतील, गिरीश महाजन असतील, या सगळ्यांचा तिरस्कार करतात. त्यापेक्षा मला असं वाटतं की नाथाभाऊ हे स्वतःचा तिरस्कार करतात. कुठचाही माणूस मनपूर्वक जेव्हा दुसऱ्याचा तिरस्कार करतो
तो त्याची मानसिकता मुळात स्वतःविषयीच्या न्यूनगंडाने भारलेली असते. त्याला दुसऱ्याचा राग आलेला नसतो, स्वतःचाच इतका राग आलेला असतो की तो राग दुसऱ्यावर काढायचा. आपल्याकडे म्हणतात ना, वड्याचं तेल वांग्यावर, तशी ही अवस्था असते. नाथाभाऊ ज्या वेळेला अजितदादांना प्रश्न विचारतात त्या जळगावच्या सभेमध्ये, तुमचा स्वाभिमान कुठे गेला? आज तुम्ही घेतलेल्या निर्णयामध्ये देवेंद्र फडणवीस हस्तक्षेप करतात, कुठे गेला तुमचा स्वाभिमान? असं ते नाथाभाऊ अजितदादांना विचारतात, जे अजितदादांनी अजून पक्ष सोडलेला नाही. ज्या वेळेला शरद पवारांशी जमत नाही, खटका उडाला, तर अख्खा पक्ष काबीज करून सत्ताधारी आघाडीत अजितदादा सहभागी झालेत. ते आपला पक्ष घेऊन झालेत आणि त्यांनी ज्या पक्षाला संपवलाय त्या पक्षामध्ये नाथाभाऊ आहेत. देवेंद्रांना गुंडाळून सगळा भाजप आपल्या आधिपत्याखाली आणणं ज्यांना जमलं नाही ते स्वाभिमानाच्या गोष्टी करतायत आणि अजितदादांना विचारतात स्वाभिमान कुठे आहे? अजितदादा भारतीय जनता पक्षात सहभागी झालेले नाहीत. त्यांनी राष्ट्रवादी मधले आमदार घेऊन भाजप बरोबर आघाडी केलेली आहे. नाथाभाऊ खडसे यांच्याबरोबर एक आमदार भाजप सोडून जाऊ शकला का? अगदी नाराज असलेल्या पंकजा मुंडे त्या पण नाथाभाऊंबरोबर जाऊ शकल्या नाहीत. कारण जो आश्रित आहे, जो शरणागत आहे, त्याला आणखीन शरण जायचं, मग आपली लायकी काय उरली? ही भाजपतल्या नाथाभाऊंच्या प्रेमळ लोकांनाही वाटलं असेल, म्हणून त्यांनी नाथाभाऊंना एकटं जाऊ दिलं. पण शरद पवारांच्या नाकाखालून अख्खा पक्ष आणि आमदार घेऊन गेलेले जे अजितदादा आहेत, त्यांना जळगावमध्ये नाथाभाऊ सवाल करतात, तुमचा स्वाभिमान कुठे गेला? स्वाभिमान कसा दिसतो? स्वाभिमान कसा असतो? स्वाभिमानाची धार किती असते आणि धक किती असते याचा मागमूस तरी आज नाथाभाऊंकडे उरलाय का? एका आमदारकीसाठी विधान परिषदेच्या ज्यांनी आपली सगळी आयुष्याची पुण्याई आणि कमाई याचा अर्थ राजकीय प्रतिष्ठा धुळीस मिळवली, ते नाथाभाऊ अजितदादांना विचारतात स्वाभिमान कुठे गेला? मित्रांनो, याची कीव यावी की हसू यावं, तुम्ही प्रत्येकाने विचार करा. मी इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.